नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो, की व्यवसायामध्ये यश कसा मिळवायचा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. झिरोतून यश कसा मिळवायचा. मी पहिला व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला घाटा कसा बसते आणि हे व्हिडिओ आहे मी तुम्हाला यश कसा मिळवायचा या व्यवसायामध्ये. झिरोतून कसं मोठं व्हायचं. पटकन म्हणजे 3 वर्षात तुमचे 40 म्हशी होते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगते. तर कसं आहे पैशावर अवलंबून आहे ते सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या आणि ज्याच्यापाशी कमी पैसा आहे त्याच्यावर मी निवडून देते. तर चला मी तुम्हाला हे की पूर्णपणे डिटेल्स सांगतो. कसा तुम्हाला पहिला जे प्रश्न येते आपला म्हशीचे. हे बघा, तुम्ही आहे का नाही कोणाला बी दूध व्यवसाय करायचा असला तर तुम्हाला वगैरे जातल्या ते वगैरेसाठी वेगळा व्हिडिओ बनवतो तुम्ही. पण म्हशीचा मी तुम्हाला दूध व्यवसाय करायचा ना त्याच्यावर विषय आहे. हे बघा आता मी तुम्हाला सांगतो हे म्हशीचं आहे. तर ही म्हैस आहे का नाही समजा आता मी उदाहरण सांगतो. हे आहे म्हैस माळ. तुम्हाला आहे का नाही ही म्हैस येत जर मिळवायचा तुम्हाला खाली आणायची. मित्रांनो, ही म्हैस एक खाली आणायची. खाली म्हणजे 5 महिन्याची गाभण, 3 महिन्याची गाभण भेटते किती ते 60, 70, 40,000त. हां, ते तशी म्हैस आणायची. ह्योच जर मिळवायचा असला आणि तुम्हाला त्याच्यानी कटाय बिन आला ते बी सांगतो मी. जर कटाय जर आला समजा तोळाचा कसा ते व्यवसाय मी ते बी सांगतो. तुम्हाला ₹1 घाटा नाही फायदाच येते त्याच्यानी. जर मोळाचा बी नसला याचा तर. तर मी सांगतो मी तुम्हाला आता ही म्हैस घेतली तुम्ही 50,000 ची. मुर्रा म्हैस आहे पण गाभण जर असली 5 महिन्याची 60 तुम्हाला सांगा 60-70 मध्ये 60 मध्ये भेटूनच जाईल. जर जनावरे जर आली तुम्हाला एखादी 80 लाखाला तुम्हाला अशी जाताचे भेटून जाते. काऊन की लहान आहे ना म्हैस, डुबरी आहे ही म्हैस. ते लाखाच्या म्हैस आहे, डुबरी आहे. ते म्हणून मी सांगतो. खोटं काहीच बोलत नाही तुम्हाला मित्रांनो. जे आहे ते खरं सांगतो मी. आपल्याला काहीच नाही हे करा मोठेपणा दाखवायचा काऊन की शेतकरी आहे आम्ही. मला काय मोठेपणा करायचा. जर तुम्ही आहे का नाही हे जर म्हैस आहे का नाही, तुम्ही 50,000 जर म्हैस आणली आहे 50-60,000 ची म्हैस जमल्याला तुम्ही 5 महिन्यात जर गाभण आणली, तर तुम्हाला एखादा त्याच्याने फायदा आहे. तुम्ही अशातून सुरू करा व्यवसाय. काऊन की तुम्हाला सांगू का अशातून जर तुम्ही व्यवसाय जर सुरू केला, तर तुम्हाला सांगू का तुम्हाला अनुभव येते. तुम्ही शेण कसा काढायचं, मग त्याला सोय कशी करायची. मग तुम्ही एका मशीन सोय घी तुम्हाला जर चांगलं वाटलं, एक 5-6 दिवस तुम्ही करता, तुम्हाला जर चांगलं दुसरी घेऊन यायची. दुसरी कशी घेऊन यायची मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. दुसरी घेऊन यायची जनलेली तिच्या संग वगार बी असू दे, त्याला जाणं असला पाहिजे म्हणजे त्याच्या संग आल्या बी नसला पाहिजे असू द्या आणि वगार बी असू द्या, तरी चालते. पण तुम्ही आहे की नाही जनलेली घेऊन या. जनलेली म्हणजे कशी तुम्हाला सांगतो, की ते आता 1 महिन्याने आटणार आहे, 2 महिन्याने आटणार आहे, अशी घेऊन यायची. मग ती तुम्हाला भेटते केवढ्यात नाही, तेवढ्याच भावात नाही. कोणच्यात नाही वगार वगार हाल्या जर असला तुम्हाला 70 मध्ये भेटून जाते ते 60-70 मध्ये. म्हणजे आटू लागले आणि ते खाली आहे आणि ते मग त्या संग फक्त हाल्या भेटते तुम्हाला. म्हणजे असे तुमचं कमी राहील. म्हणजे तुम्हाला सांगतो, मग तुम्ही जर ते म्हैस आणली घरी ₹60-70 ची, तुम्ही असा व्यवसाय सुरू करा. मी जसं म्हणू लागलो तसं तुम्हाला घाटा येणार नाही. घाटा जर आला ना मजा नाही सांगत तुम्ही या चॅनलला आहे का नाही, काही पण कमेंट करून शिवाय द्या मला. पण हे पहा, मग तुम्ही आणली म्हैस आणली आता. तुम्ही 1 महिन्याची आता ती 1 महिन्यानं आटू लागली. तर पण तुम्हाला आता अनुभव आणायचा आहे, म्हणजे व्यवसाय पण वाढवायचा आहे. तर तुम्ही त्याचं दूध काढणं सुरू करा. म्हणजे तुम्हाला कटा येत नाही त्याचा. एका म्हशीचा जर तुम्हाला जर हरीक जर आला, तर तुम्ही त्याच्यावरून व्यवसाय वाढवू शकता. मग तुम्हाला आहे की नाही एका म्हशीचा कटा येत नाही. मग तुम्ही तसे करता आहे की तुम्हाला सांगा जशी ती आटत जाते म्हैस, जर 2 महिन्याला आटते, 3 महिन्याला जशी पाहिजे तशी तुम्हाला दूध बी वाढवता येते म्हशीचं. चांगलं दूध जर तुझ्याकडे जर सोय जर असली, मग तशी आहे की नाही ही म्हैस जशी 2 महिन्यात रंगात येते. या रंगात आली, की तुम्ही बंद होता. मग तुम्ही जर ते बंद झालं, तुम्हाला जर व्यवसाय वाढवायचा असला मित्रांनो, इथंच तुम्हाला समजते, की आपला व्यवसाय वाढायचा का? आणि हे करा कोटा-गिटा पाजू नका तुम्ही. फक्त 2 म्हशीवरच चालते तुमचं धंदा. तुम्हाला जर चांगला आवडला, रपकन 2 घेऊन या अधिक मग. रफकन 2 घेऊन या. चांगलं जर वाटलं तर तुम्ही आहे का त्या रफकन दूध घेऊन येऊन घेऊन घ्यायच्या पण कशा घ्यायच्या मी तुम्हाला सांगतो. कशा घ्यायच्या 5 महिन्याच्या जनलेल्या म्हणजे 5 महिन्यानं जनलेली म्हणजे 5 महिने दूध दिलं बा तिनं 5 महिन्यानं आटते. तर अशा म्हशी घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला स्वस्त्या भेटते. तुम्हाला दूध व्यवसाय करायचा ना तसंच करा. आणि दुसरा प्रश्न वगार आहे 1 नंबर. मग दूध व्यवसाय करायचा, म्हशीचा व्यवसाय करायचा असला, तर तुम्ही वगारा बघा आणि दूध व्यवसाय करायचा असला तुम्ही 5-5 महिन्याचा गाभा. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट पाहिजे ना, तुम्हाला घाटा नाही पाहिजे तसे घेऊ. मग तुम्ही आहे की नाही, तुम्ही बघा आता ₹60-70 ची खाली म्हैस भेटते. म्हणजे 5 महिन्यानं तुमचं आता 5 महिन्यानं दूध 5 महिने दूध देणारी म्हणजे जनणारी 5 महिन्याची. म्हणजे बा जनलेली आहे ते 5 महिने म्हणजे 5 महिन्यानं आटते. तर असे तुम्ही म्हशी भरा म्हणजे तुम्हाला त्याचा घाटा नाही राहत. आज तर तुम्ही दूध व्यवसायात जनलेल्या म्हशी घ्यायचा. जर तुम्ही जनले गाभण जर म्हशी घ्यायचा. गाभण म्हैस आहे का नाही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बाजारात जाऊन पहा. 1-1, 1.5 लाखाची म्हैस आहे. तुम्हाला आहे की नाही 3 तिप्पटनं तुम्हाला म्हैस महाग भेटू लागली. तुम्ही कायले घेता तिप्पटनं म्हैस महाग?
सस्ती घ्या ना. त्याची म्हणजे 50,000 ची आणून तुम्ही 3 म्हशी घ्या ना तुम्ही एका 1,50,000 पण तसे धंदे करा. तुम्ही कधीच मागे येत नाही. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का हे जे मी सांगितलं ते तुम्ही तसा व्यवसाय करा. तुम्ही त्याच्यातनी प्रॉफिट येते. तर तुम्ही जर मग तशाच जर तुम्ही 10 म्हशी भरल्या ना, 10 म्हशी तुमच्या माझ्याकडे 3 वर्षातनी 40 म्हशी होते गॅरंटी घेतो मी. तर मग हे कशी होते गॅरंटी तुम्ही सांगू का? आता तुम्ही खाली जर म्हशी घेतल्या तुम्ही ते गाभण जर ठुल्या सगळ्या 5-5 महिन्याच्या तुम्ही जनलेल्या घेतल्या 5-5 महिन्याने. सगळ्या जर गाभण राहिल्या, ठीक आहे 10 म्हशी दूध देत नाही तुम्हाला. ते 10ही म्हशी आहे का नाही 1-1, 1.5 लाखाच्या होऊन जाते गाभण म्हशी. प्युअर मुरावर गावरानची गोष्ट नाही चालू आहे. मुर्राची गोष्ट नाही. तर ते होऊन जाते तुम्हाला 1-1, 1.5 लाख. तिचं 10 लाखाचं प्रॉफिट आहे तुम्हाला. हां, पण ते इकायचं नाही. तुम्हाला जर इकायचं तर विकू शकता तुम्ही आणि तशाच बागड्या अधिक 60-70 हजाराच्या घेऊन येऊ शकता. तर तुम्ही असा व्यवसाय करा. तर तुमच्या ह्याच्यानी 3 वर्षातच 40 म्हशी होते हे गॅरंटी घेतो. स्वतःच्या तुम्हाला सांगू का स्वतःचा खराब असला तुम्ही 2च म्हशी व्यवसाय करा. काऊन की येलेले आहे मग तुमची छाताडा तर मेन छातीची दुखते नवीन-नवीन पोट्याची आणि तुम्हाला जर मोठा व्यवसाय करायचा असेल तर एक रोजगार करा. माइंड जर जास्त चालत असेल तुम्ही मेंटली जर चांगले असाल तर. मित्रांनो हे जर व्हिडिओ चांगला वाटला असा लाईक, शेअर करा, कमेंट करा. जय महाराष्ट्र.